अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर मसोबा वस्ती परिसरात शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला। शाळेत जात असताना 2 शाळकरी विद्यार्थ्यांना 6 टायर कंटेनरने जोराची धडक दिली। या अपघातात गुरुत्व कैलास गाढे राहणार अंजनापूर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अपघाताची तीव्रता लक्षात घेता संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले। काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। विशेष म्हणजे संबंधित रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलनं, निवेदने व तक्रारी केल्या आहेत। मात्र प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या दुर्लक्षाचाच परिणाम आजच्या अपघातातून समोर आला असून एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागला, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे। शासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार आहे? रस्त्याची दुरुस्ती नेमकी कधी होणार, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाणे। सकाळी 8:30 8:15च्या दरम्यान मुलं शाळेत जात असताना एक आमचा जो गौरव संतोष गाडे नावाचा जो मुलगा आहे तो शाळेत चालले होते आणि त्या दरम्यान इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून आज आपण लक्षात येत असेल का इथली एकंदरीत परिस्थिती काय आहे। आणि त्या मुलाला आपण जो समोर जो आपला हे कंटेनर दिसतो या कंटेनरने धडक दिली आणि अनपेक्षित घटना अशी आहे का दोघं जण मुलं त्या एका सायकलीवरती होते आणि दुर्दैवाने एक मुलगा त्या गाडी खाली आला आणि दुसरा गाडीच्या विरुद्ध दिशेला पडला आणि त्याच्यामुळं घटना अशी घडली का जो मुलगा ज्या गाडी खाली आला त्याची आजची परिस्थिती खूप गंभीर आहे। म्हणजे आज तो जीवन मरणाशी झुंज देतोय आणि दुसरा जो मुलगा आहे तो बाजूला पडल्यामुळे थोडक्यात बचावला। एकंदरीत आपण ही सगळी जर परिस्थिती बघितली तितकी भयानक आहे आणि ही पहिली घटना नाही। अगदी या रस्त्यामध्ये दर दिवसाला दर सेकंदाला या घटना घडतात। तर आज आमच्या अंजनापूर आणि परिसरातली सगळ्या लोकांची भावना इतकी गंभीर झालेली आहे का जर याच्यावरती प्रशासनानं, लोकप्रतिनिधी असेल, सगळे आजी माजी सगळे अधिकारी जे असतील सगळ्यांनी याच्यावरती बोध घ्यावा। आम्हाला खूप याच्या अगोदर आम्ही म्हणजे आणि आमच्या ज्या परिसरातल्या लोकांची भावना आहे का आजपर्यंत आम्ही खूप सोचलोय, परंतु आजही जर या गोष्टी दखल नाही घेतली तर या संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावे आणि मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, जेणेकरून या आंदोलनाला आणि या परिस्थितीला न्याय मिळेल। आणि आज जर ह्या गोष्टीवर जर तुम्ही दखल नाही घेतली तर भविष्यामध्ये ह्या गोष्टी अशा चालू राहतील आणि याचा सगळा त्रास या सगळ्या गोष्टी आमच्या परिसरातील लोकांना सोसावं लागतील। आणि नंतर जर याची आजच्या ह्या आंदोलनाची जर काही दखल नाही घेतली प्रशासनानं तर याची अपरोक्ष भविष्यामध्ये खूप मोठा जनक्षोभ होईल। कारण याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलन केले, आज असं नाहीये का पहिल्यांदा लोक रस्त्यावर आली घटना घडल्यानंतर। याच्या अगोदर आम्ही खूप आंदोलन केले, आम्ही भाकरी भाजल्या, आम्ही प्रेत यात्रा काढल्या, आम्ही रस्त्यावर झोपून पाहिलं, आम्ही दूध ओतलं, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, तरी दुग्धाभिषेक आम्ही आंदोलन केले, तरी सुद्धा ह्या निष्ठुर अशा या शासनाला प्रशासनाला जाग आलेली या रस्त्या संदर्भात। कारण कोपरगाव ते संगमनेर रस्ता हा मृत्यूचा सापळा झालेला आहे आणि याच्यावर जर शासन प्रशासन जर दखल घेत नसेल तर मग जनतेची काय, आम्ही तुम्ही बघत असेल सगळी लाईन लागलेली आहे, लोक रस्त्यावरती आलेले आणि जर याच्यावरती शासनाने प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी आम्ही या सगळ्या लोकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो। आणि पोलीस प्रशासन सुद्धा इथं आलेलं आहे, पोलीस प्रशासन सुद्धा त्यांची एकदम योग्य भूमिका पार पाडलेली आहे आतापर्यंत आणि आज त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। आम्ही शांततेच्या मार्गाने या सगळ्या गोष्टी आमच्या चालू आहे आणि जोपर्यंत आम्हाला ठोस काही आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून लोक हलणार नाही, अशी या स्थानिक लोकांची सगळ्यांची भावना आहे।